असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या आणि ब्लॉगमध्ये। तर मी आज टिप्स घेऊन आले, किचन टिप्स। तर माझ्याकडे जर्मनचा डबा आहे, आता तुम्हाला दिसत असेल की कसा आहे। हे बघा, पूर्ण डाग पडले आणि खूप खराब झाला आहे। तर मी ह्याला आज स्वच्छ करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, मी कशा प्रकारे ह्याला स्वच्छ करते। आणि मी पण फर्स्ट वेल ही टिप्स आहे ती मी म्हणजे वापरते। मी शक्यतो आपलं नॉर्मल जे भांड्यांचा साबण असतो ना त्याच्यानेच घासते। घरगुतीच म्हणजे घरगुती वापरण्यातलीच वस्तू आहे। तर हे बघा, मी इथं मीठ घेतलंय, मीठ नाही घेतलं तरी चालतं, फक्त ही बघा टूथपेस्ट, तर कॉलगेट घ्यायचे। तुमच्याकडे कोणतंही कॉलगेट असू द्या घरामध्ये ते चालतं ह्याला। काही लोक आहेत ते कॉलगेटने पण स्वच्छ करतात, वापरून बघणार आहे। तर चला मग आता कोलगेट आहे ते मिठामध्ये मिक्स करते आणि मग त्याला लावते। आणि मग जरी हाताने जर नाही निघलं तर थोडं काताने घासते। बघू तुम्हाला पण दाखवते की मी कशा प्रकारे डब्बा चमकवणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल। आणि ही घरगुती किचन टिप्स आहेत, सगळ्यांच्या घरी डब्बे असतात। तर असे डाग पडतात, तर काही लोकांची डाग डब्यांची जात नाही शक्यतो, म्हणजे घासून पण जात नाही। घासल्यावर छान दिसतं, पण घासून झाल्याच्या नंतर जसं असते पहिलं तसंच दिसतं। तर चला मग आधी मी दाखवते तुम्हाला करून। तर मी त्याच्यासाठी आधी पाण्याची बादली घेतली, भरून बाहेर ठेवली, कारण मला दाखवायचं होतं। आणि कसं थोडाफार नाही का काळोख पडत होता, म्हणून मी बाहेरच घेतलं जेणेकरून व्यवस्थित दिसेल। तर इथे मी डब्बा घेतला आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर आधी मी त्या मिठामध्ये आहे ना कॉलगेट मिक्स करून घेतलं आहे। जरी तुम्ही मीठ नाही वापरलं तरी चालतं, फक्त कॉलगेटने कॉलगेट घ्यायचा हातावर आणि अलगद हाताने ते घासायचं डब्याला आणि व्यवस्थित निघतो। तर मी आधी मीठ आणि कॉलगेट वापरून बघितलं, तर थोडंफार मला नाही का थोडंफार डाग राहिल्यासारखे वाटले, म्हणून मी परत कॉलगेट घेतलं फक्त जेव्हा डब्बा धुवून झाल्याच्या नंतर, आणि परत मी घासलं आहे। आणि त्याचं झाकण पण खूप काळं झालेलं, त्याच्यामुळं त्याला पण मी आधी तसंच केलं, मीठ आणि कॉलगेटने घासलं एकत्र करून। त्यानंतर मग कॉलगेट, फक्त कॉलगेट वापरलं। आणि हे जे आहे ना, म्हणजे ज्या घरच्या छोट्या छोट्या टिप्स त्या माहीत नसल्या तर असे व्हिडिओ बघितलं ना तर माहीत पडतं। आणि शक्यतो आपल्याला साफसफाईची गरज केव्हा लागते, आपल्याकडे दसरा असतो तेव्हा लागते, आणि दिवाळीच्या वेळी आपण जेव्हा भांडी साफ करतो तेव्हा लागते। सगळ्यांच्या घरी जर्मनची भांडी खूप असतील, डब्बे असतातच। आणि हे आहेत ना, आपलं जे वापरातला साबण असतो भांड्यांचा त्याच्याने अजिबात निघत नाही, तेवढ्यापुरतं निघतं आणि परत जसेच्या तसा असतो डब्बा, परत डाग परत दिसतात। तर त्याच्यासाठी ह्या ज्या टिप्स आहेत त्या खूप गरजेच्या असतात। आणि काही 2 दिवस व्हिडिओ आले नाही, कारण जरा तब्येतीचा इश्यू होता आणि घरच्या पर्सनल गोष्टी असतात, त्याच्यामुळे कधी कधी व्हिडिओ येत नाही। तर 2 दिवस माझी सुट्टी झाले, त्यासाठी सॉरी। जे कोण माझा व्हिडिओ बघत असतं रेग्युलर त्यांना थोडंफार मिस होत असेल असं मला वाटतं। तर सॉरी, 2 दिवस व्हिडिओ आले नाही। तर आज मी हा व्हिडिओ घेऊन आले टिप्स, आपला घरगुती टिप्स संदर्भात। आणि आणखीन व्हिडिओ येतील घरगुती टिप्स, छोट्या छोट्या जे काय असतील आपल्याला माहीत नसतात, म्हणजे आपल्या घरगुतीच वापरण्यातल्या ज्या वस्तू असतात त्याच्यानेच आपण कशाप्रकारे त्याचा वापर करू शकतो हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ज्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे आपल्या घरगुती टिप्स, त्या माहिती असणं खूप गरजेचं असतं। कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला जेव्हा गरज पडते, गरज केव्हा पडते, जेव्हा दिवाळीचं आपण सामान काढतो साफ करायला, तेव्हा आपल्याला सगळं क्लीन हवं असतं। आणि जे खराब डाग दिसतात, म्हणजे ज्या डब्यांना, जर्मनच्या डब्यांना, सगळ्याच डब्यांना दिसतात, म्हणजे ज्यांचे जर्मनचे डबे असतील ते कंटिन्यू क्लीन करत असतील चांगल्या प्रकारे, तर त्यांचं डाग दिसत नाही। पण कधी कधी काही लोकांना जमत नाही साफ करणं, कधीतरी साफ करतात। तर दिवाळीच्या वेळी कसं आपण सगळ्या गोष्टी साफ करतो, तर या छोटे छोटे जे गोष्टी असतात ना, म्हणजे इझिली होतात, फक्त आपल्याला माहीत नसते। तर माहीत असणं पण गरजेचं असतं, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। तर तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला पण लाईक करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवर पण नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझं सबस्क्राईब करून घ्या। असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मी छोटे छोटे, म्हणजे मला जे काय माहीत असेल, मला काय माहीत असतील छोटे छोटे टिप्स, तर मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन।
तर ह्यानंतर पण मी अजून एक व्हिडिओ आणणार आहे. ती समोर तुम्हाला प्लॅस्टिकची बादली दिसते ती कशा प्रकारे आपण चमकवू शकतो ते मी व्हिडिओ तुम्हाला पण घेऊन येणार आहे तुमच्यापर्यंत. तर हे तुम्हाला खराब दिसत असेल तर मी कंटिन्यू म्हणजे 2-3 दिवसातून मी तिला स्वच्छ करते. ते दररोज जमत नाही, कधी कधी घाई गडबड असते त्याच्यामुळं 2-3-4 दिवसाने मी ती स्वच्छ करते. तर कशी करते ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून दाखवणार आहे. आणि हे बघा, झाकण जे होतं ते आधी कसं होतं आणि आता बघा कसं झालं, एकदम क्लीन दिसतंय. थोडेफार हे दिसतात बारीक जे डाग आतमध्ये जे आतपर्यंत जे हे झाले ते, पण जे बाहेर जे खराब दिसत होतं ना ते एकदम क्लीन झालं. तर मला थोडंसं वाटलं म्हणून मी आणखीन कोलगेट घेतलं आणि कोलगेटने परत मी त्याला साफ केलं. तर इथे बघा मी डब्बा परत कोलगेटने क्लीन करते आणि आधी मी मीठ आणि कोलगेटनी क्लीन केलेलं. आता बघा थोडंसं हे घेतलं आहे, कोलगेट घेतलं आहे. तर तुम्ही मीठ नाही वापरलं तरी चालतं, फक्त कोलगेट वापर करायचा आहे कोलगेटचा आणि हातावर घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला फक्त रफ करायचा आहे डब्बा. म्हणजे जास्त जोर लावून पण घासायचा नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला घासायचं आहे. तर बघा हलक्या हाताने घासते, पण जे डाग होते जे आधीचे थोडेफार ते डाग तुम्हाला दिसत असतील तिथे. आणि एकदम छोटे छोटे टिप्स आहेत आणि एकदम साध्या सोप्या टिप्स आहेत, ते आपल्याला अजिबात माहिती नसतात. तर त्याच्यासाठी व्हिडिओ पण बघणं गरजेचं असतं, म्हणजे आपला घरगुती वापरामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. बघा डब्बा घासून झाला कोलगेटने आणि आता मी स्वच्छ करते पाण्याने आणि किती क्लीन झाला डब्बा. आता धुतल्यानंतर मी तुम्हाला सुकून दाखवते डब्बा कसा दिसतो. हे बघा घरी आणून डब्बा थोडा वाळवला आणि सुकल्या डब्बा आणि आता बघा कसा दिसतो. आधी कसं होतं, झाकणावर तुम्हाला खूप डाग दिसत असतील आधी आणि आत्ता बघा कसे दिसत आहेत. आणि हे छोटे छोटे टिप्स तर आपल्याला माहीत नसतात, तर व्हिडिओ बघितला तर आपल्याला माहीत पडतं आणि आपण घरगुती वापरासाठी त्याचा उपयोग करू शकतो. तर बघा डब्बा किती क्लीन झाला. तर बघा आता डब्बा कसा एकदम चकचकीत झालाय. हे बघा आधी कसं होतं आणि आता कसा झालाय. तर मी पण आज पर्सनली टिप्स वापरून बघितली. मी शक्यतो भांड्यांच्या साबणाने किंवा पावडर असते त्याच्याने मी घासते, पण खूप छान निघाला. जे डाग होते ना खूप दिसत होते डाग, ते खूप कमी झाले. बघा आधी भरपूर होते, नाही आहेत. हे बघा पूर्ण क्लीन दिसते. तर आजची होती किचन टिप्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या आणि स्वस्त राहा. चला मग बाय.